नमस्कार. आजची आपली नवीन भाजी आहे फणसाच्या बियाची. आज मी तुम्हाला फणसाच्या बियाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला फणसाच्या बियाची भाजी करून दाखवते. ह्या फणसाच्या बिया आहे. मी याचे वरचे साल काढून घेतलेले होते आणि याला वापरून घेतलेले आहे. ह्या 400 ग्राम बिया आहे. आणि आता हे 2 कांदे आहे मी कापून घेतलेले आहे. 2 चमच तेल टाकलेलं आहे गंधामध्ये. हा कांदा यामध्ये टाकायचा आहे. आणि हे तीळ आहे मी हलके भाजून घेतले आहे. आणि हे खोबरं आहे. हे तीळ आणि खोबरं याचा कोरडा मसाला करून घेणार आहे मी यामध्ये टाकायला. आपला कांदा आता झालेला आहे. आता अद्रक लसूणचा पेस्ट आहे हा यामध्ये टाकायचा आहे. याला 2 मिनिटं होऊन द्यायचं आहे. आणि हा 1 टमाटरचा पेस्ट करून घेतलेला आहे हा पण यामध्ये टाकायचा आहे. याला आता छान होऊ द्यायचं. आता हे मसाले आहे. 3 चम्मच मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे. 1 चम्मच हळदी पावडर आहे. 1 चम्मच जिरा पावडर आहे. 1 चम्मच धनी पावडर आहे. 1 चम्मच गरम मसाला आहे. 1 चम्मच मटन मसाला आहे. स्वादानुसार मीठ आहे आणि कस्तूरी मेथी आहे. हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहे. आणि थोडा सांबार टाकायचा आणि हिंग टाकायचा. याला थोडं 2 मिनिटं होऊ द्यायचं छान तेल सुटेपर्यंत. आणि फणसाच्या बियाच्या भाजीला तीळ आणि खोबरंच लावायचं आणि अख्खे 2 कांदे कापून घ्यायचे. ते छान कापलेल्या कांद्यातच छान भाजी होत असते. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. थोडं पाणी टाकलेलं आहे मी. आता आपला हा मसाला झालेला आहे. आता यामध्ये हा फणसाच्या बिया टाकायच्या आहे. आणि हा तिळाचा आणि खोबऱ्याचा जो मी पेस्ट केलेला हा यामध्ये टाकायचा आहे. आता ही आपली भाजी मुरायला 5 ते 7 मिनिटं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं आहे भाजी शिजण्यापुरतं. आता याला 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचे आहे या भाजीला. फणसाच्या बियाची भाजी खूप सुंदर लागते खायला. सांबार टाकत आहे. आपली फणसाच्या बियाची भाजी झालेली आहे. हे बघा. फणसाच्या बियाची नवीन भाजी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी फणसाच्या बियाची भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा.